मुंबई के घाटकोपर में महाविकास अघाड़ी की प्रचार सभा का हुआ आयोजन। एयरलाइंस के सभी घटक पक्ष साथ में मिलकर अभी रास्ते पे उतर गए और सिर्फ ये इलेक्शन नहीं, ये अभी सबक सिखाने के लिए सब लोग एक साथ आए और सबक सिखा के रहेंगे, उनको दिखा देंगे या साथ में आके क्या कर सकते हैं। संजय या देशाच्या लोकसभामध्ये परत जाणार आहे, त्याच्यामध्ये दुमत नाही, पण असा पाठवा की ह्या सर्वांची डिपॉझिट जप झाली पाहिजे, अशा प्रकारचं तुम्हाला सर्वांना काम करायचं आहे। ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये राहायचं नाहीये, हे खोटे लोक आहेत। शिवसेना को तोड़ने वाले गद्दारों को सबक सिखाने की बारी आ गई है, अब अपनी जिम्मेदारी निभाओ संजय पाटिल। मुंबई घाटकोपर के हिंगवाला लेन स्थित पोपट लाल सभागृह महाविकास अघाड़ी की लोकसभा चुनाव में सभा में उपस्थित जन सैलाब को संबोधित करते हुए महाविकास अघाड़ी के उम्मीदवार संजय दीना पाटिल ने कहा कि उद्धव ठाकरे की शिवसेना ही असली पार्टी है, बाकी यह मिंदे गठ के गद्दारों को अब निष्ठावंत शिवसैनिकों को सबक सिखाने का वक्त आ गया है। उपरोक्त अवसर पर महाविकास अघाड़ी के विभिन्न घटक दलों के नेताओं ने अघाड़ी के उम्मीदवार संजय दीना पाटिल को जिताकर दिल्ली भेजने की बात कही। देश भर में बढ़ती जातिवाद की विचारधारा एक बार फिर से सर उठाने में लगी है। बीजेपी अपनी राजनीतिक सत्ता बचाने को लेकर जाति धर्म की राजनीति कर धर्म को बांटने में लगी है। किन की रही उपस्थिति? शिवसेना विधायक पूर्व मंत्री सचिन आहेर, आप पार्टी मुख्य कट, आप पार्टी मुंबई अध्यक्ष प्रीति मेनन, आरपीआई जोगिंदर कबड़े गुट, राकंपा मुंबई अध्यक्ष राखी जाधव सहित बड़ी संख्या में गणमान्य नेताओं ने अपनी उपस्थिति दर्ज करवाई। मुंबई कांग्रेस पार्टी पूर्व मंत्री आरिफ नसीम खान व अध्यक्ष भाई जगताप कार्यकारी अध्यक्ष चरण सिंह सप्रा उल्लेखनीय तौर पर चुनावी जनसभा में सभागृह छोटा पड़ गया। गठबंधन सहयोगी पार्टी कार्यकर्ताओं का जनसैलाब उमड़ पड़ा। परिणाम स्वरूप मंच पर से शिवसेना उद्धव गुट आयोजकों को घोषणा करनी पड़ी। शिवसैनिकों को अपनी कुर्सी छोड़ दीजिए, अपने मित्र पार्टी पदाधिकारी कार्यकर्ताओं के लिए। दूसरी ओर शिवसेना उद्धव गुट विभाग प्रमुख सुरेश पाटिल, उप विभाग प्रमुख अख्तर शेख, हेमंत सालिव, मीडिया प्रभारी अरसाद भाई बड़ी संख्या में पार्टी कार्यकर्ताओं ने अथक प्रयास कर जनसभा को सफल बनाया। महाविकास आघाडीचा संजय भाऊ आगे बढ़ो। त्यानंतर विनंती करतो सन्माननीय आमदार सन्माननीय भाई जगताप साहेब यांनी या ठिकाणी आपल्याला सर्वांना संबोधित करावं। शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, आप, इंडिया अलायन्सचे सर्व नेते मंडळी आणि यांच्यामुळे आम्ही स्टेजवर आहोत। आपण सर्व आपण मेहनत करता, आपण आम्हाला ताकद देता, तेव्हा आम्ही स्टेजवर बसू शकतो, बोलू शकतो, आपला प्रतिनिधित्व करू शकतो। सर्व नेते मंडळींनी सर्व विषयावर बोलून झालंय। आपल्याला सर्वांना माहिती आहे, मी आपल्यावर काँग्रेसमध्ये आपल्यावर काम केलंय, राष्ट्रवादीमध्ये काम केलंय, शिवसेनेत आता काम केलंय। मी जिकडे जातो तिकडे सर्वांना बरोबर घेऊन जातो। आता आपली आपल्या बरोबर आलेलं आहे। काँग्रेसमधून राष्ट्रवादीमध्ये आलो, काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र आले। शिवसेनेत आलो, काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना एकत्र आले आणि आता ताकद सर्वांची वाढली आहे। आप आपल्या बरोबर सर्व मित्रपक्षीय बरोबर आहेत। देशात काय चाललंय, महाराष्ट्रात काय चाललंय, मुंबईत काय चाललंय, आपल्या जिल्ह्यात काय चाललंय, हे सर्व नेते मंडळींनी आपल्याला सांगितलंय। मी बरोबर एकदा आपल्याला सांगतो, मी आपल्या बरोबर आपल्यासारखा जे काम करणार आहे। नेते मंडळी भाषण करतात, मी आपल्या बरोबर खांद्याला खांदा लावून काम करतो। नेते मंडळीचे आदेश येतात, मग ते इलेक्शन असू दे का इलेक्शनचा काळ असू दे, आपण सर्व मिळून एकत्र काम करतो। आपली जी ताकद आता आपण एकत्र आलोय ती का आलोय? एका राक्षसासमोर राक्षसाचा वध करायला आलोय।
आणि आपण सर्व केली पाहिजे. धन्यवाद आपल्या सर्वांचं. आपण काही ना काही कारणाने भेटायचं राहिलं होतं, जे आपल्या कुठेतरी सर्वांना अधिकार आहे, सर्वांना सर्व गोष्टी करायचा अधिकार होतो. मी काही जास्त त्याच्यावरती काही बोलत नाही, पण आपली आता सर्व नाराजी, माझ्याकडून काहीतरी दुखावलं गेलं असेल, कोण माझ्याकडून काय चूक झाली असेल, माझ्या परिवाराकडून, मित्र परिवाराकडून, पक्षाकडून, कधी आपण सामाजिक क्षेत्रात आहोत, राजकारणात आहोत, कधी ना कधी समोर येतो कुठल्या ना कुठल्या कारणाने, कोणाची बाजू घेण्यामध्ये, कुठल्या काय अडचणीमध्ये आपण वेगळ्या वेगळ्या सर्व क्षेत्रांमध्ये येतो आहोत. हे आपण आज सर्व विसरून जाऊ. आता जे काही हवे नवे होते ते मी सर्वांना विनंती करतो, इथे सोडून जा. आजपासून आपण एकत्र मिळून चांगल्या पद्धतीने. माजी काँग्रेस अध्यक्ष श्री भाई जगताप, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्यकारी अध्यक्ष आणि पूर्व मंत्री आदरणीय नसीम खानजी, आम आदमी पक्षाचे अध्यक्ष प्रीती मेननजी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्षा राखी जाधव, आमदार सुनील राऊत. संजय या देशाच्या लोकसभामध्ये परत जाणार नाही, त्याच्यामध्ये दुमत नाही. पण असा पाठवा की ह्या सर्वांची डिपॉझिट जप झाली पाहिजे, अशा प्रकारचं तुम्हाला सर्वांना काम करायचं. ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये राहायचं नाहीये, हे खोटे लोक आहेत. जसं चरणसिंग सप्राने सांगितलं, हा भारतीय जनता पक्ष नाहीये, भारतीय झूठ पार्टी आहे, झूठ पक्ष आहे, बोगस पक्ष आहे, या देशाला बर्बाद करणारा पक्ष आहे. आपल्याला त्या डोक्यासमोर ठेवून हा लढामध्ये सामील व्हायचं आहे सर्वांना. कोणाला फोन आला की नाही आला, मला अनेक कार्यकर्त्यांनी फोन केला, सुनील भाऊ साहेब आम्हाला त्या शिवसेनेच्या उमेदवाराकडून कोणाचाही फोन आला नाही. मी म्हणलं आता फोनचा वाट पाहायचा नाही, जिथे कार्यक्रम असेल तिथे सरळ पोहोचायचा. हा लढा आहे. जाहीर मान सन्मान आम्हाला विचारला नाही, हे सगळ्याचा विचार बंद करा. आता एकजूट व्हा. काँग्रेस आणि शिवसेना आणि जेवढे आपले महाविकास आघाडीचे पक्ष आहेत, सर्व पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते एकजुटीने पुढे गेले पाहिजे आणि ह्या सर्वांना घरी बसवण्याचं काम येणारा 20 महिला आपण सर्वांना करायचा आहे. हा संकल्प इथे घेऊन जायचा आहे. अशा प्रकारचं आपण सर्वांना निवेदन करतोय. मला दुसऱ्या कार्यक्रमामध्ये जायचं असल्यामुळे आपण सर्वांची रजा घेतोय आणि माझा 2 शब्द संपवतोय. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. काल परवा मुलुंडला झाला. आज सर भांडूपमध्ये हा व्हिडिओ व्हायरल होते की भारतीय जनता पार्टीने स्वर्गीय बाळासाहेबांचा फोटोच टाकला नाही आणि आनंदीकेचा फोटो टाकला नाही. ही माणसं अशीच आहे. निवडणुकीच्या वेळी गेल्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांचा मोठा कटआउटवरती फोटो आपल्याला प्रचाराच्या प्रत्येक होर्डिंगवरती दिसायचा. आज फक्त कोणाचा फोटो दिसतोय आणि केंद्र सरकार म्हणून सांगत नाही, सरकार म्हणून सांगत नाही. अब की बार ये लड़ाई जो है झूठ और झूठ के खिलाफ लड़ाई है. ये सच्चाई के लिए लड़ना है, संविधान को बचाने के लिए लड़ना है, नफरत को मिटाने के लिए लड़ना है और मोहब्बत की दुकान जो है वो पुरजोर रहे, देश में सर्वधर्म समभाव चलता रहे. इसीलिए हमको ये लड़ना है. ये आज यहाँ पर प्रण किया है और संजय पाटिल जो ईशान्य मुंबई में यहाँ पर इंडिया गठबंधन के उम्मीदवार हैं, उनको पुरजोर ताकत लगा करके हम जिताएंगे. मेळावा था जो संजय लीला पाटिल जो महाविकास आघाड़ी के उम्मीदवार हैं, उनके बारे में ये उसके पहले भी वो लड़े थे, तभी वो हमारे आघाड़ी के ये थे उम्मीदवार. अगर आपको याद होगा, कांग्रेस और राष्ट्रवादी के वो उम्मीदवार थे, यहाँ से चुन के गए थे एक बार. अब दोबारा वो खड़े हैं और उसके बीच में जो 2-3 बार भाजप के जो प्रत्याशी चुन के आए. कोल्हापूर सांगलीमध्ये पण असेल असे नियोजित बैठका सेना भवनवरून वरुण सरदेसाईजी असतील,
आदरणीय संजय राऊतजी असतील हे मार्गदर्शन करण्याचं काम करतात. एक महत्त्वाचा प्रश्न राहिला, गीता गवळी यांना महापौर करू असं काल वक्तव्य राहुल नार्वेकर यांनी केलं होतं. राहुल नार्वेकर अजून देखील विधानसभा अध्यक्ष आणि मी वाट बघतोय आशिष शेलार कुठे आहेत आणि आशिष शेलार कुठे गायब झाले हेच समजत नाहीये. म्हणजे आता त्यांनी महापौरांचा उमेदवार ठरवून दिलेला जर असेल तर आशिष शेलारनी शिक्कामोर्तब करावं मुंबई अध्यक्षांना. लोकांचा उत्साह आपण बघितलाय काय. लोक आता म्हणजे इलेक्शन आहे म्हणून नाही, आता धडा शिकवण्यासाठी लोक उतरलेत आणि आता चांगल्या पद्धतीने सर्व एकत्र मिळून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, आप सर्व मित्रपक्ष मिळून आता रस्त्यावर उतरून इंडिया अलायन्सचे सर्व घटक पक्ष रस्त्यावर उतरून चांगल्या पद्धतीने एकत्र मिळून काम करतात आणि चांगल्या पद्धतीने इलेक्शन लढून चांगल्या भरघोस मताने निवडून येईल असा विश्वास है. इंडिया अलायंस के सभी घटक पक्ष साथ में मिलकर अभी रास्ते पे उतर गए और सिर्फ ये इलेक्शन नहीं, ये अभी सबक सिखाने के लिए सब लोग एक साथ आए और सबक सिखा के रहेंगे, उनको दिखा देंगे कि साथ में आके क्या कर सकते हैं.